ओके. तर आपण बघत होतो ऍसर्शनचे मेथड. तर असे ऍसेट ट्रू आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला फक्त कंडिशन आणायची, म्हणजे इथे तुम्ही एक्सपेक्टेड इज इक्वल टू ऍक्च्युअल अशी व्हॅल्यू इथे पण तुम्ही एक्सप्रेशन जे पाहिजे ते लिहू शकता. ठीक आहे. इथे जसं कॉमा मध्ये लिहित आहे तसं तुम्ही इथे ऍक्च्युअल एक्सप्रेशन देऊ शकता. एक्सपेक्ट जसं तुम्ही इफ एल्स इफ मध्ये लिहायचं. ठीक आहे. जे पाहिजे ते एक्सप्रेशन तुम्ही इथे लिहू शकता, त्याचं उत्तर फॉल्स किंवा ट्रू तुम्हाला अपेक्षित आहे असं. ठीक आहे. तर असं फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की अशा मेथड्स आहेत याच्या. जाऊ दे, आता ह्या जास्त मेथड्स मध्ये जाण्यात पॉईंट नाही. हे बेसिक मेथड्स आहेत, एवढ्याच ह्या लागतात आपल्याला, जे आपण वापरतो. एवढ्या या 2-3 मेथड तुम्हाला माहिती आहेत तरी खूप झालं. कारण एवढ्यानी सगळं कव्हर होतं आणि याच्यात तुम्हाला जे पाहिजे ती कंडिशन तुम्ही कव्हर करू शकाल, एवढं जरी तुम्हाला माहिती असतील तरी. तर या होत्या मेथड्स ऍसर्शनच्या. आता आपण बघितलं की आता ह्याला आपण कमेंट करू आणि आधीच चालू ठेवू, आपलं ऍसिड इक्वलची मेथड ठेवू. आणि आपण बघितलं होतं की ऍसिड इक्वल जेव्हा फेल होत होती, ठीक आहे, तेव्हा काय होत होतं, एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल जेव्हा सेम नव्हत्या, तेव्हा काय होत होतं, तर तो फेल्युअर दिल्यानंतर त्या लाईनला कोड आपला हे ब्रेक करत होता, फ्लो ब्रेक करत होता आणि रिमेनिंग कोड मध्ये तो घुसतच नव्हता जायला. ठीक आहे. त्यामुळे मग आपण म्हणत होतो या काइंडच्या असर्शनला आपल्याला म्हणतो आपण हार्ड असर्शन. ठीक आहे. आणि हे जर तुम्हाला नसेल करायचं, म्हणजे अपार्ट फ्रॉम फेल्युअर जर कोड एक्झिक्युशन पुढे चालू ठेवायचं असेल, तर मग तिथे तुम्हाला एक नवीन क्लास घ्यावा लागतो आणि त्याचा तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो आणि त्या ऑब्जेक्ट वापरून त्याच्या मेथड्स आहेत. त्याच्या मेथड ज्या आहेत त्या स्टॅटिक नाही आहेत. ठीक आहे. तर तो क्लास म्हणजे त्या क्लासचं नाव आहे सॉफ्ट ऍसेट क्लास. ठीक आहे. त्यामुळे मी आता हा इथे इंट्रोड्यूस करतो बघा, सॉफ्ट ऍसेट क्लास. तर सॉफ्ट ऍसेट क्लास आपला नॉर्मल, आणि त्याचा एक ऑब्जेक्ट बनवू आपण. आपण हार्ड ऍसेटचा काय ऑब्जेक्ट नव्हता, त्यामुळे तरी पण मी याला नाव देतो एस ओबीजे, म्हणजे सॉफ्ट ऍसेट ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू सॉफ्ट ऍसेट. ठीक आहे. बनवलं. आता त्याला डिपेंडन्सी त्याला हे मिळत नाहीये, त्याची इम्पोर्ट नाहीये ना आपण केलं, तर आपण कंट्रोल शिफ्ट ओ करू. झाला वरती सॉफ्ट ऍसेट क्लास इम्पोर्ट झाला बघा इकडं. ठीक आहे. वरती ऍसेट होतात आपला इकडे. आता आपण सॉफ्ट ऍसेटला पण इम्पोर्ट केलं. आता सॉफ्ट ऍसेट केला, त्याचा ऑब्जेक्ट बनवला. आता पुढल्या त्याच्या जे मेथड्स आहेत ते त्याच्या ऑब्जेक्ट थ्रू आपल्याला वापरायला लागणार. ठीक आहे. मग त्याचा ऑब्जेक्ट एकदा आपल्याकडे आलाय एसओबीजे, तो डॉट करा लगेच, तुम्हाला सगळे ऑब्जेक्ट मेथड दिसतील त्याच्या. तर सॉफ्ट ऍसेटच्या सेम मेथड आपल्याला जी ऍसेट इक्वल मेथड आपण घेतली होती, तर ती सेम मेथड आपण इकडे घ्यायची आहे, ऍसेट इक्वल्स. याची पण तीच मेथड होती ऍसेट इक्वल्स ऍसेटची, आणि याची पण तीच मेथड आहे ऍसेट इक्वल्स. ठीक आहे. वरती बघा ऍसेट इक्वल्स आहे, याच्यामध्ये फक्त एस आहे. एस आहे ना, नाही सॉरी, सेम आहे ऍसेट इक्वल, सेम नाव आहे. फक्त या स्पेसिफिक सॉफ्ट ऍसेट क्लासची मेथड आहे. आता मी वरचं हे कमेंट करतो, आता आपल्याला वरचं हार्ड ऍसेट नाही वापरायचं आहे. आधीच आपण आता काहीच वापरत नाही होतं हे तिघांना मी कमेंट करून टाकले. आता मी नॉर्मल सॉफ्ट ऍसेट वापरायचं आपल्याला. त्याच्यामध्ये मी आपल्या व्हॅल्यू जे आहेत एक्सपेक्टेड ऍक्च्युअल ते देतो आता. ठीक आहे. तर आता फेल्युअरला आपल्याला इश्यू होता, फेल्युअर झाल्यावर तो काय करत होता, पुढला कोड रिमेनिंग कोडला जात नव्हता. सगळ्यांना इश्यू लक्षात आला ना आधीचा, की रिमेनिंग एक्झिक्युशन आपल्याला सुरू होत नव्हतं, राहत नव्हतं. तर त्याच्यावर आपल्याला काहीतरी मार्ग बघायचा आहे. तर मग आपण काय करणार, इथून आता सॉफ्ट ऍसर्शन वापरले, मी सॉफ्ट ऍसर्शनची मेथड वापरली. तीच मेथड ऍसेट इक्वल्स, पण ही नॉर्मल ऍसेट क्लासची आहे आणि ही सॉफ्ट ऍसेट क्लासची आहे. फरक एवढाच आहे, बाकी मेथड सेम आहे. पण ही मेथड यांनी याच्या पद्धतीने लिहिली आणि यांनी जी लिहिली ऍसेट क्लासची मेथड, ती यांनी अशी लिहिली आहे की ती फेल्युअर डायरेक्टली तिथं ब्रेक करते, आणि यांनी अशी लिहिली आहे की जरी फेल झालं तरी पुढलं एक्झिक्युशन सुरू करते. ठीक आहे. त्यासाठी हा खास क्लास बनवलाय. तर आपण एक्झिक्यूट करू.
गडबड झाली आहे. एक्सपेक्टेड ऍक्च्युअल काहीतरी गडबड आहे. मी बहुतेक सेव्ह नसेल झालं किंवा काहीतरी. मग एक्सपेक्टेड आपण हे घेतलंय, ऍक्च्युअल तरी 1 घेतलंय. प्रिव्हियस कोड एकदा सेव्ह करतो. पहिलं आपली सेव्ह नाहीये. सेव्ह नाही आहे. ठीक आहे. एकदा सेव्ह करतो. आता परत एकदा रन करतो. झालं तर नाही पाहिजे. एक मिनिट, हा बिहेवियर याचा थोडा वेगळा देतोय. चेक करतो काय इश्यू झाला. हो, सॉरी सॉरी. सॉरी, माय मिस्टेक, माय मिस्टेक. हा. हे बघा, सगळं विसरा. मी एक सिली मिस्टेक केली. हे सध्या नंतर नको करूया. हे पण नको करूया. एक याचं जे आपलं होतं तसंच ठेवू. असं होतं. आता बघा, काही पण झालं तरी तो पासच करत होता, बरोबर आहे. आपण एक्सपेक्ट करतोय की आता हे
व्हॅल्यू एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल जर वेगळे आहेत तर त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी फेल केलं पाहिजे. पण तो फेल करत नाही, पासच करतोय. मी विचार करतोय अरे असा हा बिहेव काय करतो. पण एक गोष्ट मी सांगायची विसरलो तुम्हाला, की सॉफ्ट असर्शन जेव्हा तुम्हाला एक्झिक्यूट करायचं असेल म्हणजे वर्क व्हायचं असेल, तेव्हा तुम्हाला त्या मेथडच्या एंडला एक लाईन ऍड करायला लागते. ठीक आहे. एक त्याची एक मेथड आहे. ती मेथड जर तुम्ही एक्झिक्यूट केली तरच सॉफ्ट असर्शन वर्क होतं, नाहीतर वर्क होत नाही. एक कंडिशन आहे. आणि एक इंटरव्ह्यू क्वेश्चन पण असतो. आणि पण ते जर असं विसरायला होतं बऱ्याचदा ती गोष्ट, तर ती असर्ट ऑल नावाची एक मेथड असते. ती मला सुरुवातीला दिसली पण होती. पण ती मी शेवटला अप्लाय करायला विसरलो. तर हे आता हे लक्षात राहील तुमच्या पण. तर काय करायचं शेवटला एस-ओ-बी-जे डॉट करून ही असर्ट ऑल नावाची पहिलीच मेथड येते बघा. ही मेथड तुम्हाला एक्झिक्यूट करायला लागते. ही मेथड जर तुम्ही शेवटला एक्झिक्यूट करत असाल, तरच ते सॉफ्ट असर्शनचा आपल्याला रिझल्ट मिळतो, नाहीतर मिळत नाही. तर हा एक सॉफ्ट असर्शनसाठीचा रूल आहे. ठीक आहे. तर मी हा मेन्शन करायला विसरलो. त्यामुळे आपल्याला रिझल्ट सगळे आपले चुकीचे येत होते. आता बघा. आता नीट बघा, आता सॉफ्ट असर्शन केलंय आपण. म्हणजे सॉफ्ट असर्शनचा ऑब्जेक्ट बनवलाय एस-ओ-बी-जे आणि ॲसेट इक्वल्स करतो एक्सपेक्टेड आणि ॲक्चुअल आणि एक्सपेक्टेड आणि ॲक्चुअल मध्ये फरक आहे. त्यामुळे ती फेल होईल. पण जरी फेल झाली, तरी आपल्याला खालचा कोड एक्झिक्यूट झाला पाहिजे, अशी आपली सॉफ्ट असर्शनची रिक्वायरमेंट आहे. जे आपल्याला नॉर्मल हार्ड ॲसेटमध्ये होत नव्हतं. ठीक आहे. तर आता आपण काय करू, एक्झिक्यूट करू. रन करतो. बघा आता झालं फेल्युअर. एक केस टेस्ट केस त्यांनी फेल्युअर केली. इथे त्यांनी फेल्युअर पण दिलं. जसं आपल्याला देत होतं बघा. एक्सपेक्टेड 120 बट फाउंड 100. ठीक आहे. हे पण दिलं. ठीक आहे. पण आतमध्ये आलं तर तुम्ही बघाल, तर रिमेनिंग कोड एक्झिक्यूट झालाय. प्रिव्हियस कोड पण एक्झिक्यूट झालाय आणि रिमेनिंग कोड पण एक्झिक्यूट झालाय. म्हणजे आपलं जे टार्गेट होतं, की हार्ड असर्शन पुढे जातच नव्हतं आणि पुढला आपला सगळा कोड एक्झिक्यूट न होताच प्रोग्राम ब्रेक होत होता. तर ते अचीव्ह झालं थ्रू सॉफ्ट असर्शन. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा सॉफ्ट असर्शनचं. आणि याच्यात जशा त्याच्या मेथड्स आहेत, तशा याच्या पण मेथड्स आहेत. त्या परत परत सांगायची मला वाटत नाही गरज आहे आणि आपला वेळ घालवायला. इथे नॉर्मल इक्वल मेथड आहे, ती पण तशीच आहे सॉफ्ट वाली. फक्त वर्क सगळ्यांचं सेम होणार. फक्त त्याच्यात फरक दोघांमध्ये काय, की फेल झालं तरी पुढलं एक्झिक्युशन चालू ठेवणार. एवढाच दोघांमधला फरक आहे. पण एक लक्षात ठेवा, की हा जेव्हा क्वेश्चन येतो सॉफ्ट असर्शन आणि हार्ड असर्शन, तेव्हा पोरं असे उत्तर सांगताना सांगतात, की सॉफ्ट असर्शन एक क्लास असतो आणि हार्ड असर्शनचा क्लास असतो. ठीक आहे. तर तेवढंच एक लक्षात ठेवा, की हार्ड असर्शन नावाचा कुठला क्लास नसतो. नॉर्मल आपला ॲसेट जो क्लास असतो तोच हार्ड असर्शन करतो. आणि सॉफ्ट असर्शन करायचं असेल तर आपल्याला एक्सप्लिसिटली सॉफ्ट ॲसेट क्लास वापरायला लागतो. हे डोक्यात ठेवा. नॉर्मल असर्शन ॲसेटचं म्हणजेच हार्ड असर्शन आणि एक्सप्लिसिटली त्याच्यावरचं सोल्युशन म्हणजे सॉफ्ट असर्शन. ठीक आहे. तर हार्ड असर्शन असा कुठला वेगळा काही नाहीये. क्लास नाव वगैरे हे डोक्यात ठेवा. ठीक आहे. तर हे होतं असर्शन. हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे म्हणून आपण थोडा वेळ घालवला. कारण याच्यातच तुमचे रिझल्ट कळणार आहेत, पास होते की फेल होते. तुम्हाला रोज असर्ट लावत बसायचंय शेवटला. सगळ्या टेस्ट केसच्या शेवटी व्हॅलिडेशन करायचंय. 10-10 गोष्टींचं व्हॅलिडेशन करायला लागतं. हे बरोबर आहे का? हे इक्वल आहे का? हे आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना मॅन्युअल टेस्ट केस तुम्ही केल्यात. तर कुठलं पण पेज जेव्हा तुम्ही एखादं करता, ओपन करता कुठल्या पण एखाद्या साइटला जाऊन, तेव्हा तुम्ही तर पहिल्यांदा चेक करता टायटल बरोबर आहे का? त्याच्यानंतर मग इकडला हा बॉक्स बरोबर आहे का? हेच एक्सपेक्टेड आहे का? अशा सगळ्या एक्सपेक्टेड व्हॅल्यू तुम्ही करता ना तिथं, की ते व्हर्जन हेच येतंय का? 5.9.1 व्हर्जनच येतंय का? अशा 100 गोष्टी व्हॅलिडेशन करायच्या असतात. एवढ्या तुम्हाला ॲसेट एवढ्या वेळा लावायला लागतं तुमच्या टेस्ट केसमध्ये. ठीक आहे. त्यामुळे हा तुमचा रोजचा खेळ आहे असर्शन टाकणं. त्यामुळे असर्शन प्रॅक्टिस करा. आपोआप होईल जर तुम्ही कोडिंग केलं तर, नाहीतर थोडंसं प्रॅक्टिस करा. फ्रेमवर्क बनवलं स्वतःचं तर आपोआप होईल प्रॅक्टिस. ठीक आहे. तर हे होतं असर्शन. आता काय डाऊट असेल तर विचारा असर्शनमध्ये. हा टॉपिक आपण केला असर्शन. ते झालं कंप्लीट. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला तो म्हणजे ग्रुपिंग. ठीक आहे. तर आता मग ग्रुपिंग टॉपिककडे वळूया. तर ग्रुपिंग म्हणजे काय? तर आता बघा, एकतर तुम्ही इथं, तर मी थोडं मिनिमाइज करतो म्हणजे आपल्याला दिसेल थोडं नीट. हां. आता तुमच्या इकडे हे मेथड्स आहेत खूप. ए नावाची मेथड आहे. तर बिफोर, आफ्टर वगैरे सूट आहे याच्यामध्ये खूप.
तर थोडंसं मी काय करतो, एक दुसरा आपला दुसरावाला पण एक क्लास आहे ना, न्यू टेस्ट वाला आहे मला वाटतंय. इकडे पण आपण बिफोर आफ्टर टाकून ठेवलंय. ठीक आहे. बिफोर आफ्टरनी पब्लिक व्हॉट मेथड बिफोर मेथड आफ्टर मेथड बिफोर आफ्टर ठीक. आणि ही आहे आपली टेस्ट एंजिन डेमो. यात पण आपण बिफोर आफ्टर टाकून ठेवलंय सगळीकडे ना, बिफोर आफ्टर. ठीक आहे. ते बिफोर आफ्टर तर तुम्हाला इग्नोर करायची सवय लागेल. तेव्हा राहू देते. कारण ते बघायचंय प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे. तर ते इग्नोर करा आणि पुढे फक्त आपलं एक्झिक्युशन आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा. ते तर बिफोर आणि आफ्टर येतच राहणार ना, कारण आपण इथे टाकलंय बोलल्यावर. पण आपल्याला मेन आता फोकस कशावर करायचंय तर ग्रुपिंगवर. त्या ग्रुपिंगसाठी पहिल्यांदा तर आपल्याकडे काय पाहिजे, तर टेस्ट केसेस पाहिजेत. तर मी तरी पण जातो, उगाच तुमचं कन्फ्युजन नको. मी न्यू टेस्ट मध्ये जातो आणि यांच्या ज्या बिफोर आफ्टर वगैरे सगळ्या आहे ना, हे उडून टाकतो. ठीक आहे. म्हणजे इथे फक्त आपल्याला नॉर्मल बघता येईल गोष्ट. तर इथे मी फक्त अशा एक मेथड्स ऍड करतो. ठीक आहे. अशा मेथड ऍड केल्या आणि नावं देतो त्याला फक्त की पी क्यू आर आणि एस. ठीक आहे. हे मेथड करतो. बस मग ते कुठल्या कुठल्या होत आहेत ते करण्यासाठी त्याच्या आतमध्ये फक्त त्यांची नावं टाकतो, म्हणजे आपल्याला कळेल कुठली मेथड एक्झिक्यूट होते. ठीक आहे. पीक्यूआरएस नावाचे 4 मेथड बनवलं, त्याच्या आतमध्ये एक फक्त प्रिंट टाइप टाकलं मी ते ओळखण्यासाठी एक्झिक्युशनच्या वेळी. @टेस्ट आहेत, सगळ्या टेस्ट मेथड्स आहेत. ठीक आहे. तर तर हे झालं. आता काय करायचं आपल्याला, तर याच्यामधल्या समजा असं अजून करायचं 4 नाही तर 40 आहेत किंवा 100 आहेत. आणि याच्यामधल्या काही मेथड्स ज्या आहेत त्या तुम्हाला रिग्रेशन सूट मध्ये घ्यायचे आहेत. बरोबर आहे. आणि काही मेथड्स ज्या आहेत ते तुम्हाला स्मोक मध्ये घ्यायचे असतील. तर ते तर आपण वेगवेगळ्या क्लासच्या वेगवेगळ्या मेथड्स निवडणार ना, कुठल्या रिग्रेशन मध्ये घ्यायच्या, कुठल्या सूट मध्ये घ्यायच्या. तर तसं करण्याची असा एक ग्रुप तुम्हाला बनवायचा असेल की ह्या मेथड्स हा रिग्रेशनचा ग्रुप आहे. तर असं करण्याची प्रोव्हिजन किंवा हा स्मोकचा आहे, म्हणजे एका वेळेला सगळ्या रिग्रेशनच्या करा. मग ते कुठल्या पण क्लासमध्ये दडलेले असू देत. तुम्हाला त्या आपोआप एक्झिक्यूट झाल्या पाहिजे. तर असं करण्याची प्रोव्हिजन ताकद आपल्याला टेस्ट इंजिन देतं आणि त्याला म्हणतात ग्रुपिंग. हे खूप ताकदवान मेकॅनिझम म्हणजे यांनी खूप तुमच्याकडे कमांड येते. तर कसं बघा, सगळ्यात पहिलं आता बघा ग्रुपिंग करायचं असेल, हा जेवढे क्वेश्चन्स असतील तेव्हा प्रत्येक वेळी डोक्यात ठेवायचं की टेस्ट एनजी सोबत डील करताना 2 गोष्टींसोबत डील करायचंय. एक म्हणजे हा टेस्ट एनजीचा क्लास, त्याच्या आतमध्ये इंडिव्हिज्युअल क्लासमध्ये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेस्ट एनजी एक्सएमएल फाईलमध्ये. तर आता जसं की आपण ऍसर्ट केलं, तुमच्या डोक्यात एकदम क्लॅरिटी पाहिजे की ऍसेट करताना तुम्हाला टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल मध्ये काही छेडछाड नाही करायची. ते फक्त क्लास लेवलला होते. ठीक आहे. पण आता आपण जे ग्रुपिंग करणार आहोत त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला चेंज कुठे करायचं, टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल मध्ये करायचं. तर हे थोडं नीट डोक्यात ठेवायचं टेस्ट एनजी सोबत करताना की कुठल्या गोष्टीसाठी कुठे कुठे चेंजेस करायचे. आणि इथे खूप कन्फ्युजन होतं. कुठल्या गोष्टीसाठी टेस्ट एनजी एक्सएमएल फाईलला आधी करायला लागतं आणि मग नॉर्मल. आणि हे पोरांना तिथे कन्फ्युजन होतं. कारण केलेलं नसतं, फक्त ते नोट्स वाचून आलेले असतात. त्यामुळे हे आता लक्षात ठेवा की आपल्याला आता ग्रुपिंग करायची. तर ग्रुपिंग करताना आधी तर तुम्ही ते जे ग्रुप्स आहेत ते टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल लेवलला बनवले पाहिजेत. ठीक आहे. तर हे कुठल्या लेवलला बनवायचे असतात, तर जो ग्रुप आहे तुम्हाला तो आपण बनवतो तो टेस्ट आणि क्लास यांच्यामध्ये, म्हणजे क्लासेसच्या वरती थोडक्यात. ठीक आहे. क्लासेसच्या वरती तुम्हाला ग्रुप बनवायला लागतात, म्हणजे तुमच्या या टेस्टमध्ये तुम्ही ग्रुप बनवता जनरली. ठीक आहे. तुम्हाला पाहिजे तिथे तसं तुम्ही करू शकता, पण जनरली ही त्याची योग्य जागा आहे. तर मग टेस्टच्या खाली तुम्ही जर आलात, बघा टेस्ट आणि क्लासच्या मध्ये, आणि तुम्ही जर आता मी तुम्हाला दाखवतोय की कसं जाता येते, हे टाकलं तिथं, तर तुम्हाला तिथे काय काय पॉसिबल आहे ना ते सगळं येतं. हे तुम्ही नवीन क्लासेस टाकू शकता, नवीन ग्रुप टाकू शकता, मेथड सिलेक्टर, पॅकेजेस, पॅरामीटर, अशा खूप गोष्टी टाकू शकता. टेस्ट इंजेक्शन फाईल तुम्हाला अलाउ करतं. तर सध्या आपल्याला काय टाकायचं तर ग्रुप्स. तर इथे येऊन पहिलं तुम्हाला ग्रुप्स टाकायला लागेल.
बघा ऑटोमॅटिक त्यांनी ओपनिंग आणि क्लोजिंग टॅग दिला. तुम्हाला फक्त एकदा एंटर करायचंय त्याच्यात. चला एंटर केलं की आपोआप ओपनिंग टॅग वरती खाली क्लोजिंग केला, व्यवस्थित त्यांचं स्पेस वगैरे होऊन गेलं. आता ग्रुपच्या आतमध्ये तुम्हाला आणखीन एक टॅग द्यायला लागतो, तो म्हणजे रन. ग्रुप रन करायला लागतो. तुम्ही असं केलं ओपनिंग टाकलं की तुम्हाला आपोआप त्याच्यामधल्या गोष्टी येतील. तर त्याच्यामधलं तुम्हाला आता लागणार म्हणजे रन. रन सिलेक्ट करायचा आपण. परत एंटर करा. एंटर केलं की रन टॅगच्या आतमध्ये तुम्ही गेलात. तर हे लक्षात ठेवा की ग्रुपिंग जेव्हा करायचं असतं तेव्हा तुम्हाला ग्रुप आणि रन हे 2 टॅग करायला लागतात आणि त्याच्या आतमध्ये मग तुम्हाला आणखीन व्हरायटी बरीच आहे. पण मेन हे 2 लक्षात ठेवा, ग्रुप आणि रन. हा क्वेश्चन असतो दरवेळेला की ग्रुपिंग कशी करता. त्यावेळी तुम्हाला एकदम असं बाहेर पाहिजे की सर ग्रुप टॅग असतो त्याच्यामध्ये रन टॅग असतो. असं ते नोटपॅड मध्ये तुम्हाला लिहून दाखवता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सध्या आपण पहिला एक सिंपल वापरणार. तुम्ही जर ओपनिंग दिलं तर बघा याच्यामध्ये तुम्हाला एक्सक्लूड आणि इन्क्लूड हे 2 ऑप्शन मिळतात. म्हणजे कोणाला घ्यायचंय किंवा कोणाला वगळायचंय असं तुम्ही दोन्ही गोष्टी कंट्रोल करू शकता. सध्या आपण इन्क्लूड घेऊ. तर इन्क्लूड घेतल्यावर आपोआप बघा त्याने इन्क्लूड आणि त्याचं नाव आलंय की काय नाव द्यायचंय तुम्हाला, कोणाला घ्यायचंय, ग्रुपचं नाव सांगा तुम्हाला. ठीक आहे, काय नाव ठेवायचंय तुमच्या ग्रुपचं. तर आपण फॉर एक्झाम्पल आता असं करूया की आपल्याला रिग्रेशन करायचंय. ठीक आहे. तर मग आपण आपल्या ग्रुपचं जे नाव आहे ते ठेवूया रिग्रेशन. ठीक आहे. तर ते रिग्रेशन मोठं होईल टाईप करायला, स्मोक ठेवू कारण स्मोक छोटा आहे. ठीक आहे. तर आपण नाव ठेवू स्मोक. ठीक आहे. तर या स्मोक टेस्ट केसेसचा आपल्याला ग्रुप बनवायचा आहे. तर हा झाला ग्रुप क्रिएशन. म्हणजे इथे जर तुम्ही ग्रुप केलात आणि कुठला इन्क्लूड करायचं एक्झिक्युशन करताना, तर आता कंट्रोल जो आहे ना तो या लेवलवरनं होणार. म्हणजे आता रन होताना फक्त या खालच्या 2 क्लासेसमध्ये ज्याच्यामध्ये स्मोक नावाचा ग्रुप आहे, ज्या टेस्ट केस स्मोक नावाच्या ग्रुपच्या अंडर आहेत, त्या टेस्ट केसेस फक्त एक्झिक्यूट होणार. ठीक आहे. असा याच्यातनं मेसेज जातोय. पण ही आता एक लेवल सेटिंग झाली. आपण तिकडे जाऊन स्मोक नावाच्या याच्यामध्ये आपण गेलेलोच नाही आहोत. ठीक आहे. म्हणजे इकडे जाऊन आपण स्मोक नावाचा ग्रुप किंवा बाकी अशी ग्रुपची नावं दिलेलीच नाहीयेत. हं. तर त्यामुळे पहिलं तर आपल्याला काय करायला लागेल, तर तिकडे जाऊन इथे जाऊन आपल्याला कुठल्या टेस्ट केसेस त्याच्या अंडर येतायत, हे आपल्याला इथे सांगावं लागेल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी पण एक कुठे लिहायचं याचा पण एक नियम आहे. ठीक आहे. तर ते तुम्हाला कुठे लिहायला लागतं, तर सगळं तुम्ही लिहिता ते @टेस्ट असतं इथं. हं. तर तिथेच तुम्हाला पुढं ब्रॅकेट टाकायचा असतो आणि याच्यामध्ये तुम्हाला ग्रुपचं नाव द्यायचं असतं. म्हणजे समजा तुम्हाला पी नावाची टेस्ट केस आहे, ती स्मोक मध्ये घ्यायची आहे. तर तुम्हाला तिथे त्याच्यावरती टेस्ट अनोटेशन इथे ब्रॅकेट टाकायचा आणि तिथे लिहायचं की तुमचं ग्रुप्स इज इक्वल टू असं करून कर्ली ब्रेसेस मध्ये तुम्हाला लिहायला लागतं आणि त्याच्यामध्ये तुमच्या ग्रुपचं जे नाव आहे ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तुम्हाला द्यायला लागतं. ते कुठलं असेल तर स्मोक. त्याचा अर्थ काय झाला आता, तर पी मेथड जी आहे ही कुठल्या ग्रुपमध्ये गेली, तर स्मोक ग्रुपमध्ये गेली. ठीक आहे. तर आपण काय करू, आता बघू. आता आपण एक्झिक्यूट करू. पीला आपण स्मोक ग्रुपमध्ये टाकलं. आता सेव्ह केलं मी. आता या टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल आणि हे साठी याच्यासाठी तुम्हाला टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल मधूनच एक्झिक्यूट करायला लागतं. ग्रुप जर तुम्हाला एक्झिक्यूट करायचे असतील तर. हा कंट्रोल आता टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल मधून आला. इकडे या. त्याला करा रन ॲज टेस्ट एनजी सूट करा. बघा आउटपुट काय आलं. पी मेथड फक्त एक्झिक्यूट झाली. बाकी काहीच एक्झिक्यूट झालं नाही. याच्यामध्ये किती क्लास होते? 2 क्लास होते. 2 क्लासच्या सगळ्या मेथड एक्झिक्यूट होणं अपेक्षित होतं. पण झालेलं नाही. फक्त पी मेथड एक्झिक्यूट झाली आहे. ठीक आहे. आता खरोखर म्हणजे हे वर्क होतंय, तरी पण आपण टेस्ट करू. आपण काय करू, असंच आणखीन एका मेथडला ऍड करून बघू. तर इथे मी आता पी झालं, एस मेथडला पण तसंच देतो सेम. ठीक आहे. एस मेथडचा पण मी ग्रुप स्मोक बनवला. म्हणजे आता मी एक्सपेक्ट काय करतोय, तर पी आणि एस हे 2 मेथडच होतील. ज्यांचे ज्यांचे ग्रुप स्मोक आहेत तेच होतील. ठीक आहे. टेस्ट एक्सेल फाईल मध्ये आलो आणि परत मी तसंच केलं. रन ॲज टेस्ट एनजी सुइट. तर पी आणि एस 2 मेथड एक्झिक्यूट झाले.
ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला जे आहे ते तुम्ही जिथे पाहिजे तिथे तुम्ही करू शकता. ठीक आहे. इथे पण मी याला एक आता बनवलं. हं. आणि परत आलो. ठीक आहे. आता मी दुसऱ्या क्लास मधली एक मेथड घेतली होती. टेस्ट एनजी डेमो क्लास मधली एक मेथडला पण मी तसंच केलं. ए नावाच्या मेथडला. म्हणजे आता तुम्ही नीट बघा, इथे 2 क्लासेस आपण इन्क्लूड केलेत. एक म्हणजे टेस्ट एनजी डेमो आणि दुसरा म्हणजे न्यू टेस्ट. दोन्ही तो एक्झिक्यूट करतोय. पण त्याच्यामधल्या तो फक्त ज्याच्या मागे ज्याचा ग्रुप स्मोक आहे त्यांनाच एक्झिक्यूट करतोय. ठीक आहे. म्हणजे आता या तिघांचा ग्रुप स्मोक होता. तर त्यांनी त्या फक्त 3च मेथड एक्झिक्यूट केल्या बघा. हा, इथे बघा. ए मेथड, बी मेथड आणि एस मेथड. हे 3 मेथडच त्यांनी एक्झिक्यूट केल्या बघा. ठीक आहे. ए, बी आणि बघा 3 मेथड. हे कळलं सगळ्यांना ग्रुप कसं करायचं? सिंपल आहे. या सगळ्या गोष्टी सिंपल आहेत खूप. फक्त कॉन्फिगरेशन लक्षात ठेवायचं आहे जाऊन. आणि ते करायचंय म्हणजे त्यातली कॉम्प्लेक्सिटी म्हणजे एका वेळी खूप गोष्टी येणार आहेत ना टेस्ट इंजिनमध्ये. त्यामुळे ते कन्फ्युजिंग होतात, की कशात काय करायचंय, कशात काय करायचं. पण बघायला गेलं तर करायला कठीण काही नाहीये ना. इथे फक्त ग्रुपचा टॅग टाकायचा, रनचा टॅग टाकायचा, इन्क्लूड करायचंय. हे लक्षात ठेवायच्या गोष्टी वाढल्यात खूप. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, सेलेनियम म्हणजे फक्त लक्षात ठेवायचं नुसतं, की कशात कसं, 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 काय काय करायचं लक्षात ठेवायचं. लॉजिक बघाल तर सारखं असं खतरनाक लॉजिक काहीच नाही याच्यामध्ये. ठीक आहे. फक्त आपल्याला कसं कॉन्फिगरेशन करायचं, कुठून करायचं हे लक्षात ठेवायचं. ऍडमिनिस्ट्रेशन पार्ट आहे जास्त त्याच्यात डेव्हलपमेंट पार्ट पेक्षा जर तुम्ही नीट लक्षात दिलं तर. ठीक आहे. तर ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे सगळ्यात लक्षात ठेवणं, की कुठून कुठल्या याच्यातनं काय सेटिंग करायचं, कुठे जाऊन काय बदलायचं हे लक्षात ठेवणं. तर हे आपल्याला ह्याच्यात करायचंय फक्त. तर हे झालं इन्क्लूड. ठीक आहे. आता हे जर तुम्ही करू शकता, तर इन्क्लूड मध्ये तुम्ही असं केलं तर या इन्क्लूड टॅगच्या जागी तुम्ही आणखीन एक टॅग टाकू शकता. तो म्हणजे इकडे सर सिंपल जर तुम्ही असं टाकलं तुम्हाला एक्सक्लूड पण येतो. तर एक्सक्लूड पण तुम्ही टॅग टाकू शकता. ठीक आहे. आणि जर समजा तुम्ही आता मी एक्सक्लूड मध्ये पण स्मोक टाकले. हं? आणि मी आता वरचा मी सध्या काढून टाकतो. फक्त हा एकच ठेवतो. ठीक आहे. एक्सक्लूड केलेत मी. हं? आणि मी आता काय करतो, याला रन एज टेस्ट एनजी स्वीट करतो. हा. तर आता बघा त्यांनी कोणाकोणाला केलं. त्यांनी बी नावाच्या मेथडला केलं पहिल्या क्लासमधल्या, आणि दुसऱ्या क्लासमधल्या क्यू आणि आर ला केलं. ठीक आहे. म्हणजे याच्यामधली टेस्ट एनजी डेमो मधल्या बी मेथड होती वरती, तिला केलं. आणि न्यू टेस्ट मधल्या क्यू आणि आर ला केलं ज्यांना स्मोक नव्हता. म्हणजे एक्सक्लूड केल्यावर सिंपल आहे ना, आता कॉमन सेन्स झाला आपला. एक्सक्लूड म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या जे जे स्मोक मध्ये नसतील त्यांना कर. कळलं? हे सोपं आहे की जे ह्याच्यामध्ये नसतील त्यांना कर, असं त्याने सिंपल मध्ये सांगितलं. ठीक आहे. तर असं आहे. तर आता असं पण तुम्ही करू शकता की आता बघा त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड नेम आणि एक्सक्लूड नेम आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन दुसरंही घेऊ शकता. म्हणजे आता स्मोक झालं आणि तुम्हाला पाहिजे तर सॅनिटी करायचंय, तर सॅनिटी नावाचा तुम्ही एक ग्रुप बनवू शकता. आणि इकडे त्याच्यामध्ये की काही जणांना तुम्ही सॅनिटी मध्ये घेऊ शकता. जसं की आता बी याच्यामध्ये आपण आलो. ठीक आहे. तर ही टेस्ट केस जी आहे कुठली क्यू. ठीक आहे. तिला मी सॅनिटी मध्ये टाकू शकतो. तर हे असंच करणार मी त्याच्या मागे सेम. फक्त याचं नाव मी बदलणार सॅनिटी. ठीक आहे. तर पण त्यांनी काही फरक नाही पडणार, कारण एक्सक्लुडेड मध्ये आता फक्त बघा की सध्या 3 केस एक्झिक्यूट झाल्या, 3 पास झाल्या. 3च त्यांनी फक्त पकडल्या ज्या होत्या त्या. आणि मी आता सॅनिटी ठेवलं, एकाला मी सॅनिटी केलं आणि इकडे आलो.
आता इन्क्लूड स्मोक केलं, एक्सक्लूड सॅनिटी केलं, तर आणि एक्झिक्यूट करतोय. ठीक आहे, तरी त्यांनी 3 टेस्ट केसेस एक्झिक्यूट केल्या. ए 5 फेल सोडून द्या, आपल्याला ते आपण बघत नाहीत. ए, पी आणि एस म्हणजे स्मोक वाल्या केल्या आणि उरलेल्या केल्या नाही, आणि सॅनिटी पण ऑलरेडी इन्क्लुडेड एक्सक्लुडेड मधलीच होती. ठीक आहे, त्यामुळे त्यांनी केल्या नाही. आता तेच जर उलट केलं मी, की ते जर सॅनिटी याच्यामध्ये ठेवली इन्क्लुडेड मध्ये आणि स्मोक एक्सक्लुडेड मध्ये ठेवलं, ठीक आहे, तरी काही फरक पडणार नाही, कारण सॅनिटी सोडून ऑलरेडी सगळ्या एक्सक्लुडेड मध्ये होणार आहेत. त्यामुळे बाय डिफॉल्ट स्मोक वाल्या एक्सक्लुडेड मध्ये गेल्यात असं तुम्हाला वाटेल. ठीक आहे, पण फरक कधी पडतो बघा, आता दाखवतो फरक कधी पडतो. आता बघा, इथे मी जेव्हा येईन तेव्हा एकाच टेस्ट केसेसला मी 2 ग्रुपमध्ये टाकू शकतो. ठीक आहे ना, ही पण प्रोव्हिजन मला आहे टेस्टिंग कडून, की एकाच टेस्ट केसेसला 2 ग्रुपमध्ये टाकणे. जसं की ही टेस्ट केस जी आहे ती आता आहे फक्त याच्यामध्ये स्मोक ग्रुपचा पार्ट आहे, तर यालाच मी स्मोक आणि सॅनिटी च्या दोन्ही ग्रुपमध्ये त्याला मी टाकू शकतो. ठीक आहे, तर मी आपण त्याच्यामध्ये तो काय करू, ते ऍड करू. फक्त कॉमा द्यायचंय, काहीच नाही करायचंय, इथे फक्त कॉमा द्यायचंय आणि स्मोक कुठे गेलं रे, चुकीच्या ठिकाणी. आपण काय करू, कुठली तरी फोकस करू टेस्ट केस, तर पी ला फोकस करू आणि पी ला आपण काय करू, कॉमा देऊ, स्मोक केलं आणि तसंच त्याचं आपण बनवलं सॅनिटी. तर आता पी आहे ना, ती दोघांचा पार्ट झाला, स्मोकचा पण पार्ट झाला आणि सॅनिटीचा पण पार्ट झाला. त्यामुळे आयदर स्मोक एक्झिक्यूट केलं तरी पण ती होईल, सॅनिटी ग्रुप केला तरी पण ती होईल. ठीक आहे, पण आता फरक कसा पडेल बघा. पण मी इथे काय केलंय बघा, मी आपल्या टेस्ट एनजी एक्सएल फाईल मध्ये मी काय केलंय बघा, मी स्मोकला इन्क्लूड ठेवलंय आणि सॅनिटीला एक्सक्लूड ठेवलंय. तर अशा वेळी आता कोण कोणाला डॉमिनेट करेल, ओव्हरराईड करेल, ते नीट बघा. ठीक आहे, त्यामुळे आता तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे की स्मोक वाल्या सगळ्या होतील आणि सॅनिटी वाल्या होणार नाहीत. ठीक आहे, पण स्मोक वाल्या कुठल्या कुठल्या होत्या, आपल्या पी होत्या बघा, ए आहे, पी आहे आणि एस आहे. 3 होतात ना आपल्या दरवेळेला, ए, पी आणि एस या स्मोक वाल्या. त्याच्यामधली पी जी आहे ना, मी ते स्मोक सॅनिटी दोघांना केले आणि आता सॅनिटी एक्सक्लुडेड आहे, इथे सॅनिटी एक्सक्लुडेड आहे. त्यामुळे आता मी याला एकदा रन करतो. ह्याच्यात असे थोडंसं ट्विस्टिंग क्वेश्चन्स होतात, थोडं कॉम्प्लेक्सिटी लेवलचे. तर आता बघा, फक्त ए आणि एसच झाली, पी झाली नाही एक्झिक्यूट. म्हणजे एक्सक्लूडनी या इन्क्लूडला ओव्हरराईड करते, एक्सक्लूडचं डॉमिनेशन राहते. ठीक आहे, कारण मी इथे काय म्हटलं होतो, स्मोक आणि सॅनिटी होती, तर आता सॅनिटी एक्सक्लूड करायची असं मी ठरवलं होतं. त्यामुळे जे एक्सक्लूड करायचे ते काही झालं तरी होतच नाही. आधी त्यांनी काय सांगितलं होतं, स्मोक करायचे आहेत, ठीक आहे, करायचे आहेत तर ते करू, पण ज्या नाही करायचे ते झाल्याच नाही पाहिजे, तसं डॉमिनेशन होते. त्यामुळे स्मोक जरी करायची होती, इन्क्लूड मध्ये पण होती आणि एक्सक्लूड मध्ये पण होती, सॅनिटी एक्सक्लूड मध्ये आहे, म्हणजे ही एकच टेस्ट केस आहे पी, ती स्मोक मध्ये आहे, ती करायची होती, पण सॅनिटी मध्ये एक्सक्लूड मध्ये याची करायची नाहीये. त्यामुळे एक्सक्लूडनी त्याला डॉमिनेट केलं, म्हणजे थोडक्यात जी करायची नाही ती नाहीच होत काही झालं तरी. ठीक आहे ना, एक्सक्लूड हे नेहमी या इन्क्लूडला डॉमिनेट करतात. असं एक साधारण कन्सेप्ट म्हणजे कळलं ना, की कसं तुम्हाला उलटे सुलटे क्वेश्चन याच्यामध्ये येऊ शकतात. तर हे तुम्ही जसं वापराल ना तसं आपोआप कळतं. पण अल्टिमेटली सिम्पल काय, तुम्हाला कळलं की इन्क्लूड म्हणजे त्याला करायचं असेल तर, आणि एक्सक्लूड म्हणजे करायचं नसेल तर. फक्त असं एका वेळी जेव्हा वापराल तेव्हा कॉन्फ्लिक्ट झाल्यावर काय करायचं, ते तिथे मी तुम्हाला सांगितलं की कोणी डॉमिनेट केलं होतं, एक्सक्लूड वाल्याने. बस एवढंच, बाकी तर कॉमन सेन्सवर जातं सगळं गोष्ट. तर याला म्हणतात ग्रुपिंग. हे आहे ग्रुपिंग. तर हे याच्यामध्ये कोणाला काही एक्झॅक्ट माहित नसतं, जे वापरतात त्यांना हार्ड अँड फास्ट या टेस्ट एंजिनचे सगळे रूल पण वाचायला गेलेलं नसतं, पण ऍटलीस्ट बेसिक तरी तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हा, एवढं कॉम्प्लिकेटेड तुम्हाला नाही विचारणार कोण, मला तरी अजून कोणी नाही विचारलं की असं झालं तर काय होईल नाही असं केलं तर. पण निदान ग्रुपिंग कसं होतं हे करून दाखव हे विचारलंय. आणि तिथं मी पण कन्फ्युज झालो होतो, कारण हे इथे लिहायचं ना, तिथं आठवत नाही. म्हणजे जेव्हा नोटपॅड उघडून तुम्ही लिहिता ना, तेव्हा आपल्याला सवय कुठे असते, पॅरामीटर मध्ये इकडे लिहिण्याची, असं लिहायला माहित नाही. तेव्हा जेव्हा मी सुरुवातीच्या काळात इंटरव्ह्यू द्यायचो, तेव्हा मला हे आठवायचं नाही आणि मग मी काय करायचो, हे आहे ना,
इथे तर @टेस्ट फक्त अनोटेशन असतं ना आपलं असं. ठीक आहे. तर मी काय करायचो हे इकडे लिहायचो. ग्रुप्स इक्वल टू असं. नोटपॅडमध्ये आपल्याला काही एरर वगैरे येत नाही ना, असं लिहून द्यायचो. आणि मला वाटायचं की मी बरोबर सांगितलं कारण मी बाकी ते सगळं बरोबर सांगायचो ना, ग्रुप्स इज इक्वल टू कर्ली ब्रेसेसमध्ये असते मला लक्षात असायचं. पण ह्याची जागा ही @टेस्टच्या इथे आहे. मला मला काय वाटायचं ते मेथड या मेथडला करायचंय. मग या मेथडच्या ब्रॅकेटमध्ये असेल. तर कन्फ्युजन होतं वाचताना आपण तेवढं नीट लक्ष नसतं दिलं. कारण करून बघितलेलं नसायचं. पाठ करून तिथे जाऊन सांगायचं असायचं ना आपल्याला. त्याच्यामुळे हे नीट लक्षात ठेवा, की याची जागा कुठे आहे. त्याची जागा इथे आहे. @टेस्टच्या जागी आहे. म्हणजे कुठली गोष्ट कुठे करतात ना, ही एक्झॅक्ट जागा लक्षात ठेवा. आणि हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता ना, म्हणजे स्वतः जेव्हा करता, तेव्हा हे विसरत नाही आपण. कोड करताना मग तुम्ही हे केलं 4-5 वेळा, मग नाही विसरत. पण नोट्स वाचून गेला असाल फक्त, तर मग हे कन्फ्युजन होतं नोटपॅड एकदा ओपन झाला की. त्यामुळे हे थोडं नीट लक्षात ठेवा. एवढंच नीट विचारतात, की ग्रुपिंग कसं करतात? तुम्हाला सॅनिटी आणि हे ग्रुपिंग तुम्ही कसं केलंय? तुम्हाला एवढं सांगायचं की आमची टेस्ट ची XML फाईल आहे. टेस्ट ची XML फाईल आहे. तिथे आम्ही ग्रुपिंग सेट करतो. तिथे टेस्ट आणि क्लास जो टॅग आहे त्याच्यामध्ये आम्ही ग्रुप्स नावाचे टॅग दिले. त्याच्या आतमध्ये रन रन नावाचा टॅग असतो आणि तिथे मग आम्ही इन्क्लूड मेकॅनिझम वापरले. ठीक आहे. तर एवढं फक्त तुम्हाला ते सांगायचंय. मग ते इन्क्लूड करून दाखवायचं असेल तर ते करून दाखवायचंय, की कसं केलं. ठीक आहे. तर हे फक्त असं त्यांना लगेच नोटपॅडवर करून दाखवायचं. असं-असं केलंय सर. आणि मग त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल टेस्ट एनजी क्लासेसमध्ये आम्ही ज्या टेस्ट केसेस पण ग्रुपमध्ये इन्क्लूड करायचे असतील त्याच्यामध्ये ते अनोटेशनच्या समोर जाऊन आम्ही असं-असं केलं. एकदा करून दाखवलं तुम्ही 2 की झालं. त्यांना एवढंच हवंय, की तुम्हाला माहिती आहे. असा सिंपल क्वेशन्स ग्रुपिंगमध्ये असतात. तर हे होतं ग्रुपिंग. हा पार्ट होता ग्रुपिंग. आता पुढल्या पार्टकडे जाऊ. ते म्हणजे हेल्पर ॲट्रिब्यूट्स. ठीक आहे. तर टेस्ट एनजीचे असे बरेच हेल्पर ॲट्रिब्यूट्स असतात. त्याच्यामधले मीन्स हे आहेत. डिपेंड्स ऑन, इनेबल, टाइम आउट असे हेल्पर ॲट्रिब्यूट्स असतात. तर डायरेक्ट तुम्हाला याच्यावरचा क्वेशन रेअरली विचारला जातो. पण याच्यात ना नॉलेज चेक करायला फक्त हे विचारलं जातं, की एखादी प्री-रिक्विजिट टेस्ट केस असेल, इंटरडिपेंडंट टेस्ट केस असेल, तर तुम्ही त्याला कसं डील करता टेस्ट एनजीमध्ये? हा क्वेशन विचारलं जाणं किंवा एखादी टेस्ट केस त्याच्या आधीच्या टेस्ट केसमुळे एक्झिक्यूट होत नसेल, फेल होत असेल, ठीक आहे? तर आणि ती टेस्ट केस त्या आधीच्या टेस्ट केस एक्झिक्यूटमुळे तिथे ब्रेक होते किंवा फेल होते असं काहीतरी होत असेल, तर तुम्ही ते कसं डील करता? त्याचं उत्तर आहे डिपेंड्स ऑन मध्ये. ठीक आहे. दुसरं की काही टेस्ट केस तुम्हाला इग्नोर करायचे असतील तुमच्या एक्झिक्युशनमधून. ठीक आहे. एखादी टेस्ट केस तुम्हाला इग्नोर करायची असेल पूर्ण एक्झिक्युशनमधून. ते फेल्युअर तुम्हाला नंतर फिक्स करायचं असेल आणि त्या फेल्युअरचा बाकीच्या टेस्ट केसेसवर काही परिणाम होऊ द्यायचा नसेल, तर तुम्ही कसं करता? असे क्वेशन्स आल्यावर त्याचं उत्तर असतं एनेबल्डमध्ये. ठीक आहे. तिसरा क्वेशन की एखादी टेस्ट केस पास तर होते म्हणजे एखादं फंक्शनॅलिटी चालते तर व्यवस्थित. पण ते पेज लोड व्हायला एखादा खूप वेळ घेते. त्याच्यामुळे ती आपल्याला आधीच फेल्युअर देऊन बसते आणि त्याच्यामुळे आपल्याला ती फेल मिळते. तर या सिच्युएशनला तुम्ही कसं डील कराल टेस्ट एंजिन थ्रू? तर त्याचं उत्तर टाईम आउटमध्ये. म्हणजे असं उलटे क्वेशन त्याच्यामध्ये जास्त विचारले जातात, की तुम्हाला हे माहिती आहे की नाही बघायला. ठीक आहे. मग त्याची उत्तरं म्हणजे हे हेल्पर ॲट्रिब्यूट्स आहेत. ठीक आहे. ते वेगवेगळ्या गोष्टींना डील करायला